मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा न्यायालयाचं मित्रांनो आज रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि कोणाला किती मार्क पडलेले आहे। आपण भरपूर मुलांना मार्क किती पडलेले आहे त्याच्यावरून अंदाज घेऊ शकतो मित्रांनो की कट ऑफ किती लागू शकतो। आणि मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो 15 ते 20 दरम्यानच मार्क आहे, 20 च्या आतमध्येच मार्क आहे मित्रांनो। तर आपल्याला समजू शकतो की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो। आणि मित्रांनो आज आता उद्याचा दिवस आहे 4 तारीखला मित्रांनो तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। त्याच्यासाठी जिथून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड केलेली आहे तिथेच मित्रांनो ऑब्जेक्शनचा बार दिलेला आहे, तिथून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। काही प्रश्नात तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर तिथून तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता मित्रांनो, रिपोर्ट दर्ज करू शकता। आणि मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला तुमचं नॉर्मलायझेशन मार्क येणार, म्हणजे जसे की 15 मार्क असेल तुम्हाला तर 15 चे 25 पण होऊ शकते किंवा 15 चे 20 पण होऊ शकते किंवा 15 चे 15 राहू शकते किंवा तुमचे 20 वरून 15 पण होऊ शकते मित्रांनो। हे सगळ्या शिफ्टचे नॉर्मलायझेशन करून मार्क मिळेल मित्रांनो। आणि आता ज्यांना कोणाला कमी मार्क आहे ते अपसेट होऊ नका, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये मित्रांनो कमी जास्त, कारण की सर्व शिफ्टमध्ये कोणत्या शिफ्टमध्ये सोपी तर कोणत्या शिफ्टमध्ये अवघड प्रश्न येऊन होते मित्रांनो। तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण की नॉर्मलायझेशन वरच मित्रांनो आपल्याला समजू शकते की कट ऑफ किती लागू शकतो। आणि बऱ्याच मुलांना 15 ते 20 दरम्यान उत्तर बरोबर आलेले आहे, म्हणून मित्रांनो जास्त कट ऑफ लागू शकत नाही। आणि हे कट ऑफ मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जशी नॉर्मलायझेशनची लिस्ट येईल मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देईल, त्याच्यासाठी ऑल नोटिफिकेशन करून घ्या। धन्यवाद।